नमस्कार मंडळी, संचित टीव्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आता आपण आहोत तासगाव कवठेमंकाळच्या मतदारसंघातल्या कवठेमंकाळ या शहरामध्ये आहोत। बघूया तिथल्या जनतेचं नेमकं कौल कुणाकडे आहे, पुढील 5 वर्षामध्ये कोण कवठेमंकाळ तासगावचा विकास करेल असं वाटतंय आणि पाठीमागील 5 वर्षाचा विकास कामांचा आढावा आज आपण थेट जनतेतून जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरू करूयात कवठेमंकाळ शहरापासून। तसं आता राजकारण गेले 15 वर्ष 10 वर्ष संजय काकांच्या हातात आहे आणि 35 वर्ष आराराबांच्या काळातही हा तासगाव तालुका कवठेमंकाळ तालुका विकासातच आहे। प्रश्न हा आहे की 35 वर्षापासून आबांनी काय केलं हे महत्त्वाचे मुद्दे आहेत। संदर्भात सांगायचं म्हणजे तासगाव कवठेमंकाळ तालुका हा पहिल्यांदा दुष्काळग्रस्त, त्यातल्या त्यात कवठेमंकाळ दुष्काळग्रस्त फार होता। पहिलं आबांनी काम म्हणजे आबांनी म्हणा, अजितराव घोरपडे सरकारांनी म्हणा किंवा विठ्ठलदाजी यांनी पहिल्या पिढीपासून पाण्याचा प्रश्न मिटवायसाठी जास्त प्रयत्न केला। आता ह्या 30 वर्षामध्ये तो प्रश्न मिटत आलेला आहे, असं जतपर्यंत खालीपर्यंत मिटत आलेला आहे असं थोडक्यात जाणवून आलेलं आहे। आता इथून पुढं रोहितदादाही नवीन खेळ आहेत, उंगे नेतृत्व आहेत, इंजिनिअरिंग कॉलेज किंवा मेडिकल कॉलेज, चांगलं कॉलेज हे आम्ही अशी मागणी करतोय त्यांच्याकडे। तर राज्य शासनात शेवटी शासन कोणाचं येणार काय येणार त्याच्यावरही खाली आहे। सुमनताईंनी पण कामं चांगली केलेत आणि नॅशनल हायवेच्या माध्यमातून संजय काकांनीही चांगली कामं केली। नॅशनल हायवे म्हणा, विस्तारित भाग म्हणा, टेंबू योजने, आरफळ योजना, दोघांचंही बहुमत मत आहे। या संदर्भात आता दोघांनाही डावलणं हे माझ्या संदर्भात जास्त हे होतंय, तरी त्यातल्या त्यात आता रोहितदादाही काम बऱ्यापैकी चांगले करायला लागलेत। उमगन नेतृत्व आहे, एकदा संधी द्यायला हवी, भावनिकता सोडून काम करण्याची धमक आहे अशी वाटते। त्यामुळे संधी द्यायला हवी असं माझं एक वैयक्तिक मत आहे की मी किंवा राजकीय द्वेषाने कुणाला बोलत नाही, दोन्ही माणसं चांगलेली आहेत असं माझं एक थोडक्यात मत आहे। ओनली रोहितदादा आपण आबांचे कट्टर आहे आणि आबांनी इथे भरपूर कामं केलेले आहेत, त्यामुळे आम्ही रोहितदादाला आम्ही मतदान करणार। कवठेमंकाळमध्ये काय काय अजून विकास काम व्हायला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये? आतापर्यंत केलेले आहेत, पण आतापर्यंत MIDC आणि कॅनलचं पाणी हे कंटिन्यू राहणार, हे आबांचं स्वप्न होतं, हे कंटिन्यू राहणार। आणि रोहितदादा आबांच्या रूपानं रोहितदादा आलेले आहेत, त्या ह्याच्यातनं आपल्याला काम होणार हे 100% आपल्याला खात्री आहे। आणि रोहितदादा हे फिक्स आमदार आहेत कवठेमंकाळचे। कवठेमंकाळमध्ये म्हणलं तर आता सध्या संजय काकाच्या घड्याचा जोर दिसतो। तसं बघायला तर लाडकी बहीणचे ते पैशाचं हे असल्यामुळं जरा वोट तिकडं आहे आणि संजय काका यावं असं वाटतंय। काय काय अजून पुढं विकास कामं व्हायला पाहिजे असं वाटतं? आता कवठ्यातली बरेच कामं राहिलेले आहेत, भाजी मार्केट म्हणा, फुलाचं म्हणा, ती कामं संजय काकामुळे होऊ शकतील असं वाटतंय। आणि संजय काकांची इथून पुढे साथ राहणार आहे आणि पहिले पण त्यांनी साथ दिलेली आहे कवठेमंकाळ, त्यामुळे वाटते तुम्हाला संजय काका यावं असं वाटतं। दादा काय वाटतं तुम्हाला? वातावरण काय सांगता येत नाही, सगळे घासाघाशीच आहे, 50-50% वाटते। 50-50% होऊ शकते म्हणजे जोरदार दोघात टक्कर आहे। टक्कर आहे। अजून ह्या दोघात सोडून तिसरा अजून कोणाचं काय आघाडी? तसं शंकरदादाचीच आघाडी आहे, बाकी कोण येणार नाही, कारण की शंकरदादांनी पण कामं भरपूर केलेत कवठेमंकाळ। ते कामगार योजनेमार्फत आहे की नाही भरपूर 3 नंबरला शंकरदादा राहते ती। मग 1 नंबरला कोण आहे? 1 नंबरच काय अजून फायनल घासाघाशी होणार 100%, तरी पण त्यातल्या त्यात संजय काका यावं अशी इच्छा आहे आमची। राजकारणात वाटतं की रोहित पाटील जे आहेत ती जरा म्हणजे आमच्या पट्टीतली आहेत, म्हणजे आमचं वय पण 27-28च्या लेवलचं आहे, ते पण आता 25 पार केलेले आहेत त्यांनी। त्यामुळे जवळजवळ आम्ही जर ते 5 वर्षानंतर आमदार झाले तर आमच्यासारख्या लोकांना पुढे घेऊन जाऊ शकतात। तर जसं आमचं वय वाढेल तसं त्यांचं पण वय वाढेल, जसं ते पुढे आमदार होतील, ते होतील, विकास कामात करतील। जसं आबाच्या वयातले जी लोकं होती आता म्हातारी झालीत, तर आबा 58, 59, 62 झाले असतील, त्या लोक अजून पण अनपढ लोक पण काय म्हणतात आबाला मतदान करायचं। तसं आमचं पण जसं वय वय जातं तसं आम्ही रोहित पाटला मतदान करणार, पण शेवटी रोहित पाटला आमच्या मनात आहे।
100% ते म्हणते MIDC करू म्हणते ती सरकार दवाखाना ते मोफत सेवा देऊ म्हणते ती तर बघू आता एक 5 वर्ष तर सेवा त्यांना संधी दिली पाहिजे. आपण काकांना संधी दिलेली आहेत. काकांचं तर का आपण रेकॉर्ड पाहिलेलं नाही, पण रोहितदादांचा वय 25 वर्ष एवढा मोठा अनुभव आणि वक्तृत्व, त्याच्या बोलण्याची ती स्टाईल जी आबासारखी आहे. इतक्या कमी वर्षामध्ये इतकं ते बोलतात, त्याच्यामुळे ते भविष्यामध्ये अजून त्यांना जर अनुभव आला विधानसभेचा भविष्यात 5 वर्षामध्ये तर आणि काही काम करू शकतील, मग ते करू शकताल. पण रोहित पाटला माझा पूर्णपणे विश्वास आहे. रोहित पाटील युवा पिढीला भरपूर काम देतील आणि भरपूर विकासाची साथ देतील. मामा सध्या सगळीकडे प्रचाराची रणधुमाळ चालू आहे. काय वाटतंय तासगाव कवठेमंकाळचं राजकारण काय म्हणतंय? राजकारण आहे बघा, दुईत चालू आहे. दुईकडे चालू आहे. एक पार्टी नाही कुठं. नाही. बर काय वाटतंय मग तालुक्यामध्ये अजून आपलं काय काय विकास व्हायला पाहिजे? तालुक्यात विकास कोण करतच नाही ती सोडा. फक्त आपलं घर भरायच्या कामावर आहे ती. आम्ही त्यातच जन्म काढलाय मी आयुष्यभर. राजकारण करून करून म्हातारा होऊन बसलोय. आता कोणाच्या नादाला लागायचं नाही म्हणून. मग विकास या कसा की निवडून जाऊपर्यंत मी तुझं हे करतो, तुझं हे करतो, तुझं हे करतो, आणि एकदा निवडून गेला का झाला तिकडं 10 वर्ष 5 वर्ष इकडे नाही फिरकायचं नाही. आणि उगत तोंड जावल्यानं करायचं आणि पुन्हा म्हणायचं की हे तुमची कामं करतो. अशातच ही राजकारण जवळजवळ 75 वर्ष मी ह्यातच आहे. मग हे करून करून म्हातारा झालोय म्हणताना आता गपची बसायचं, कोणाला सांगायचं? नेमकं तगडा पैलवान कोणाकडे? तगडा पैलवान नाही, दोन्ही खरासाच पैलवान आहेत. कोण थोडक्यातच कोण तर घसरणार आहे. ते काय 5-10 हजार 20 हजारांना कोणी लिडिंग नाही. हे आपलं थोडक्यातच हे पडा नाही, थोडक्यात ते पडेल एवढा आहे. आपलं तासगाव कवठेमंकाळमध्ये पाण्याची वेळ सोय झाल्या. पाणी श्रेय केलेलं आहे सरकारनं. पहिलं किती गाबडी आता त्याचं श्रेय घेऊन मत मागतात. आम्ही कष्ट केलेलं आहे पाण्यासाठी. सरकारनं 10 वर्षात पाटावर बसून पाणी आणलेलं आहे. पण आता ते म्हणतोय मी आणलंय, हे म्हणतोय मी आणलंय. मग आता काय कोणा तोंडाला हात लावायचा का आपण? होय बाबा तुमचंच खरं, अशी परिस्थिती आहे. आणि ते विकास केलाय जे सरकारनं केला आतापर्यंत कवठेमंकाळचा. हे पाणी जतपर्यंत सरकारनं नेले. आणि ही उद्या काय होते आत खुर्चीवर बसले का काय नाही. 10 वर्षात संजय का आलाच नाही इकडे. काय केलं बाई त्याला? 10 वर्ष त्याला खासदारकी दिली, आलाच नाही. आणि आता त्याला पडल्यावर आणि आमदारकीला उभा राहिला. आणि RRनं काय नुसत्या बोल बच्च्यांनाच आतापर्यंत दिवस काढले. हे आम्हाला माहिती आहे, बाकीच्याला माहित नाही. आम्ही त्यातनं उघळून पाणी पिलेलं आहे. मग कोणाला वाईट म्हणायचं? आहे आता एक म्हणते संजय काकाला टाकतो, एक म्हणते RRला टाकतो. मग आता आम्ही तर बंद झालं बघा तोंड. कोणाला टाका म्हणणे नाही आणि कोणासाठी कष्ट खाणे नाही. गप कुठं तर कोपऱ्यावर बसायचं, तासभरून जायचं घरला. तर मंडळी अशाच पद्धतीने सामान्य जनतेचे आपण कौल घेणार आहोत. इकडे शेतकरी मंडळी आहेत. मामा कुठलं गाव? कवठेमंकाळचं आहे. बरं काय म्हणतंय राजकारण काय आता आज येते राजकारण येते. राजकारण हाच घेऊ आपल्याला काय. कोणाला तरी मतदान टाकायचं, कोणाची बाजू धरून पडता आहे. कुठं तर कोणाला तर फुली टाकायचं, कोण येईल त्याला आपण विजय करायचं. आपण टाकतो त्यांना येऊ द्या, नाही ते आम्ही टाकतो ते पडू द्या. काय कोणाचं काय करता तुम्ही? शेती? माळव विकतोय. माळव म्हणजे व्यापार करताय? बरं व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून काय सुखसुविधा इथं झाल्यात का? काय झालं इथं मग काही पाला असली आहे ती, उन्हात बसायला लागते. म्हणजे भाजी मंडई एक आपल्याला कायमस्वरूपी पाहिजे. ऊन वारा पावसापासून होय. आता सध्याला तर चांगलंच आहे म्हणायचं. कोणाला काय म्हणायचं, त्यांच्या तर हातात आहे. जेव्हा येतील तेव्हा ती काम. आता सध्या बघा गटारी, पाणी पिण्याचे पाणी आणि शेतीचे पाणी महत्वाचे हे काम आहे. आणि कॅनल वगैरे आणलेला आहे, जतपर्यंत गेलेला आहे. आणि एवढं असून सुद्धा पाणी कमतरता कमी पडते. अजून पाणी कमी पडते शेतीला. पाणी हे वेळेवर आलं पाहिजे. महत्वाचा मुद्दा म्हणजे पाणी हे वेळेवर आलं पाहिजे, त्याशिवाय चालत नाही. हे पिकं वाळून गेल्यानंतर मग त्यांनी पाणी सोडते. त्यामुळे शेतकऱ्याचा हाल आहे. शहरातल्या काय समस्या म्हणजे कवट्यात समस्या काय जरा हराराबाद जरा आहे. आता इलेक्शन तर लागले, प्रचार चालू आहे. कोण वाटतंय ताकदीचा उमेदवार, कोण वाटतंय जो आपला विकास करेल असेल? आता सध्या जर सत्ता
राष्ट्रवादीच राहिली तर आराबांचा मुलगा काम करेल. काम करला असं वाटतं. हा बरं बरं बरं. आणि ही जी आतापर्यंत केलेलं आहे सोयी सगळं आराबानं केलेलं आहे. अच्छा बरं बरं. तासगाव कवटेमंकाळचं राजकारण बघायला गेलं तर आबाच. आबा. बरं बरं. कसं काय काय आता वातावरण सध्या काय म्हणतं? आता आमच्या विड्रोयावाडीचं जर म्हणलं तर हिंगणगाव ते धुळगावपर्यंत आबाच्या माध्यमातून 5 बंधारे झालेत 5. आता आम्ही 300-400 टन ऊस घालवतो ते निव्वळ आबामुळे घाललो. बरं बरं. आज मी दिला ती तलाव बंधारे ओव्हरफ्लो होतात. त्यामुळं आम्ही आतापर्यंत आमचं कांडसुद्धा फेकत नव्हतं. आम्ही आज मी दिला कारखान्याच्या टोळ्यात 4-4-5-5 येऊन आमच्या भागात बदल्या. तर सध्या तुम्ही कवटेमंकाळमध्ये शहरामध्ये काय काय विकास व्हायला पाहिजे? शहरामध्ये काय माणसाच्या ज्या दैनंदिन मुलं आता पाण्याची पाईपलाईन काय ते हिंगणगावपाशी अडवल्या होईन ती तात्काळ पूर्ण करायला पाहिजे. अच्छा अशी मागणी आहेत. हां बरं. सध्याचं राजकारण पाहता बरंच उमेदवार आहेत. काय वाटते राजकारण जड जाईल असं वाटतं? राजकारण मला तर काय वाटत नाही जड जाईल. नाही ना. बरं बरं. सहजासहजी हां आबा निवडून येतील. आबाजी चिरंजीव असं वाटतं. पहिल्यापासून आमच्या कवटेमंकाळ तासगाव मतदारसंघामध्ये आर पाटीलने भरपूर कामे केलेली आहेत. अच्छा बरं बरं. काय सध्याचं वातावरण काय म्हणतंय मग? तर सध्याचं वातावरण म्हणजे रोहित पाटील. काय काय वाटतं भविष्यात काय काय कामं होतील किंवा करतील? रोहित पाटील आता कसं आहे यंग माणूस असल्यामुळे ते पुढील 5 वर्षात मध्ये कामं करणारच आहे. बरं बरं. आता MIDC काम चालू होणारच आहे. रस्ते झाले, पाणी झाले. बरं. रोहित पाटलाने भरपूर काम केलेलं आहे. अच्छा. आता जर तासगावमध्ये म्हणलं तर कसं होईल राजकारण? अटीतटीचं होईल, चुरशीचं होईल का? कसं चुरस होणार, दोघांमध्ये चुरस होणारच आहे. बरं बरं. कोणाकोणात चुरस होईल असं वाटतं? संजय काका आणि रोहित पाटील. बरं बरं. एकीकडे बघितलं तर अनुभव मोठा आहे, दुसरीकडे बघितलं तर बॅकग्राऊंड मोठा आहे. काय वाटतंय सगळ्या ह्याच्या कॉम्बिनेशन? बरोबर आहे. आता कसं आहे संजय काकांचं वारं जास्त आहे आणि आबाने कामं पहिलं भरपूर केलेलं आहेत. त्यामुळे जर आता रोहित पाटील इलेक्शनमध्ये निवडून येतील. अच्छा. राजकारण काय आता सगळ्यांचं चालूच आहे. चालूच आहे. बरं. कोण वाटतंय विकास करेल, तालुक्याचा काय पालट करेल असं? काय दोन्ही पाटीलच आहेत. पाटीलच आहेत. दोन्ही पाटीलच आहेत. एक कोणतं पाटील येणार आता त्यात? एक पाटील फिक्स येणार. एक पाटील फिक्स येणार. बरं. आलेल्या पाटलांनी काय काय कामं करायला पाहिजे असं वाटतंय? काय नाही, कारखाना चालू व्हायला पाहिजे पहिलं मुद्दा. आणि बाकीच काय मग सुधारणा रोजगार हे काय तर पाहिजेच. बरं. तासगाव असेल किंवा कवटेमंकाळ, तुम्ही कवटेमंकाळ राहताय, तालुक्यामध्ये काय काय अजून बदल व्हायला पाहिजे? कवटेमंगळ काय नाही, सगळं तासगावच आहे. इकडे कवटेमंगळ काय नाहीच आहे, सुधारणा काही नाहीच आहे. बरं. काय आमदार पण खासदार तिकडचं आहे, आमदार पण तिकडचं आहे. कवटेला कोण वालीच नाही. बरं. आता असं तुम्ही म्हणालाय, पण आता आमदार म्हणून तुम्हाला कोण पाहिजे मग? आता काय दोन्ही पाटील आहेत, कोण पण आमदार काय नाही. आल्यानंतर काम करायला पाहिजे ना. आता 2 चुरशीची लढत होईल म्हणतात दोघात, तर तिसरा आणि कोण उमेदवार आहे जो ताकदीचा त्यांच्या मागोमाग आहे? कोण आहे? 2 उमेदवार ताकदीचे आहेत, बाकीच कोण नाही. बाकीच काय असेच आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती कोण बसायला पाहिजे असं वाटतं? आता केंद्रात भाजपचे, आता कोणाचे येणार? भाजपचे यायला आता तुम्ही पाहिजे. भरपूर प्रश्न मांडला, पण प्रश्न सोडवला असं कोण माणूस आहे सांगा की? आता काही इथं जर सोडवायचं म्हणलं तर आता BJP जाणे यायला पाहिजे. मग यायला पाहिजे असं महाराष्ट्रात मग कोण आहे सध्या इकडं उमेदवार? कोण आहे? संजय पाटील.